नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कधी नव्हे 30 वर्षामध्ये पहिल्यांदाच असा दिवस येतोय, असं पाहायला मिळते की अजित पवार हे बारामतीमध्ये अडकून पडलेले आहेत. बारामतीमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये अजित पवार बारामतीकर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेले आहेत. पण लोकसभेपासून अजित पवार यांनी धास्ती घेतली की काय, असाही आता प्रश्न उपस्थित होतोय. कारण लोकसभेला बहिणीच्या विरोधात बायकोला उभा करणं ही आपली चूक आहे, असं खुद्द अजित पवार हेच म्हटले होते. आणि आता विधानसभेला पुतण्या काकामध्ये जी लढत होणार आहे तीही रंगतदार असणार आहे. आणि पहिल्यांदा असं होते की 30 वर्षामध्ये केलेली कामं बारामतीकर यांना अजित पवार यांना सांगावी लागतात. आणि हेही सांगावं लागतं की शरद पवार यांच्यानंतर भक्कम निधी आणणारा किंवा भक्कम नेता असा कोण आहे, तुम्हाला मीच आहे, माझ्याशिवाय कोणी आहे का, कोणामध्ये एवढी धमक आहे का, हेही बारामतीकरांना टणकावून सांगावं लागतं. सगळ्या गोष्टी घडत असताना वाऱ्यासारखे महाराष्ट्रभर प्रचार करणारे अजित पवार सध्या बारामतीमध्ये स्वतःच्या सीटसाठी अडकून आहेत की काय, असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. यावेळेस बारामतीकर कोणाच्या पाठीशी राहणार, हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. का लोकसभेची पुनरावृत्ती होणार? जर असं चुकून घडलं तर चित्र किती विचित्र असू शकतं, याची कल्पना करण्यापलीकडची गोष्ट आहे. येणारा काळच सांगेल की बारामतीकर कोणाच्या पाठीशी आहेत, काकाच्या का पुतण्याच्या, हे येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे. पण आपलं मत आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता आणि सांगू शकता की बारामतीकर शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी उभा राहतील का अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहतील. आपलं मत आपल्याला मांडण्याची मुभा आहे. धन्यवाद.